guys, welcome to my YouTube channel Unique11.781. Today we are going to learn how to make or recognize future continuous tense. फ्युचर कंटिन्यूस टेन्स म्हणजे चालू भविष्य काळाचं वाक्य कसं तयार करायचं किंवा कसं ओळखायचं हे आज शिकणार आहोत. सो लेट स्टार्ट. टेक शॅल बी बिफोर आय or we and will be before any other subject and take the ing form of the verb after it. वाक्य तयार करताना फ्युचर कंटिन्यूस टेन्स चालू भविष्यकाळाचं वाक्य तयार करताना काय करायचं, ही शॅल बी कुठं वापरायचं, आय किंवा वी याच्या पुढे शॅल बी, आणि विल बी कुठं वापरायचं तर ॲनी अदर सब्जेक्ट म्हणजे इतर कोणत्याही सब्जेक्ट पुढे विल बी वापरायचं. फक्त आय आणि वीच्या पुढे शॅल बी वापरायचं. आणि फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब आणि त्यानंतर फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब त्याला आय एन जी प्रत्यय लावलेला असावा. असं वाक्य हे फ्युचर कंटिन्यूस टेन्स म्हणजे चालू भविष्यकाळाचं वाक्य आहे, हे सिद्ध होतं. लाईक जसे की आय शॅल बी गोईंग टू दिल्ली, दे विल बी प्लेइंग क्रिकेट, रमेश विल बी पेंटिंग अ पिक्चर. या ठिकाणी आयच्या पुढे शॅल बी ठेवलेला आहे, देच्या पुढे विल बी, रमेशच्या पुढे विल बी. नेक्स्ट, निगेटिव्ह सेंटेन्स. टू फॉर्म द निगेटिव्ह ऑफ द अबोव सेंटेन्सेस शॅल ऑर विल शुड बी फॉलोड बाय नॉट. वरील वाक्य जे आहेत त्या वाक्यांनाच आपल्याला जर नकारार्थी वाक्य बनवायचं असेल तर शॅल किंवा विल बी पुढे काय ठेवायचं, नॉट. शॅल और विल बी ह्यांच्या पुढे नॉट ठेवल्यास नकारार्थी वाक्य बनतात. लाईक जसे की दे विल नॉट बी प्लेइंग क्रिकेट. नेक्स्ट, ऑल्सो येस नो क्वेश्चन्स आर फॉर्म बाय टिक शॅल और विल ॲट द बिगिनिंग ऑफ द सेंटेन्सेस. तसेच येस नो क्वेश्चन्स बनवायचे असतील तर शॅल आणि विल हे वाक्याच्या आरंभी घ्यावे. त्यामुळे काय होतं, येस नो क्वेश्चन्स तयार होतात. लाईक जसे की विल दे बी प्लेइंग क्रिकेट. नेक्स्ट आहे इंटरॉगेटिव्ह सेंटेन्सेस. इंटरॉगेटिव्ह वर्ड्स लाईक व्हेन, व्हाय, फ्रॉम WH क्वेश्चन्स. इंटरॉगेटिव्ह वर्ड्स म्हणजेच की प्रश्नवाचक जे शब्द आहेत त्या, जसे की व्हेन, व्हाय, वेअर, हाऊ, व्हेन असे जे प्रश्नवाचक शब्द आहेत इंटरॉगेटिव्ह वर्ड्स, ह्या प्रश्नवाचक शब्दांचा आरंभ, वाक्याचा आरंभ यासारखे प्रश्नवाचक शब्द आहेत ह्यांनी WH क्वेश्चन्स तयार होतात. जसं की व्हाय शॅल आय बी गोईंग टू दिल्ली, व्हेन विल दे नॉट बी प्लेइंग क्रिकेट.